व्यवहार प्रकरणी दिनो मोरिया आणि भाऊ सॅटिनोच्या घरावरती ईडीने छापेमारी केली। 14 तासांपासून ईडीकडून दिनो मोरियाची घराची झाडाझडती सुरू। गडचिरोली जिल्ह्यात 24 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। यामध्ये 12 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे। दरम्यान ही 12 जोडपी आज विवाह बंधनात अडकली। जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये शशांकच्या मित्राला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। एजंटशी मध्यस्थी करणं शशांकचा मित्र प्रणय साठेला भोवलाय। या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे आणि प्रणय साठेला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अडचणीत सापडलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। जालिंदर सुपेकरांविरोधात आंदोलन केल्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता आणि ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केला। जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाने केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये नियुक्तीचे आदेश देण्यासाठी 40,000 रुपये घेतल्याचा आरोप आमशा यांनी केलाय। तर खोटी कागदपत्र बनवून घेतल्याचा संशय व्यक्त करत चौकशीसाठी मागणी सुद्धा करण्यात आली। गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। पोलीस विभागाला आवश्यक असलेल्या वाहनांसह महत्त्वाच्या रुग्णवाहिकांची यामध्ये समावेश आहे। बीड जिल्ह्यात 3 वर्षांपासून रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द झाली आहे। प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊन सुद्धा 3 वर्षात प्रकल्पाचं काम सुरू झालं नाहीये। त्यामुळे जलसंपदा विभागाने या प्रकल्पाची मान्यता रद्द केली। विशाळगडावरील उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून SRPFची तुकडी तैनात करण्यात आली। गुटख्यासह तंबाखू खाऊन मंदिर परिसरात आढळून आल्यास मंदिरात प्रवेश बंदी करण्याचा फतवा तुळजाभवानी मंदिर संस्थेनं काढलाय। मंदिर कर्मचाऱ्यांसह पुजारी, सेवेकरी आणि भाविकांनाही हा फतवा लागू असणार आहे। पंढरपुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली करण्यात आली आहे। आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जयकुमार गोरे चंद्रभागा नदी वाळवंटात 100 गाड्यांचा ताफा घेऊन दाखल झाले। चंद्रभागा वाळवंटात वारकऱ्यांचा तंबू टाकण्यास आणि वाहन नेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे। असं असताना सुद्धा गोरे आपला ताफा घेऊन दाखल झाले। विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आमदारांना पंकजा मुंडेंनी इशारा दिलाय। निधी अडवला जात असल्याचे प्रकार अजिबात सहन करणार नाही। कोणी अडवणूक करत असेल तर रेकॉर्डवरती घ्या आणि अजित पवारांपुढे मांडा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी दिल्या। कोल्हापुरात सतेज पाटील गटाचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीत तिकीट डावलल्यामुळे देशमुख नाराज होते। शिवसेना ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केलाय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित जिल्हास्तरीय मेळावा 7 जूनला पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात आली। या आयोगामुळे आदिवासींच्या विविध प्रश्नांना आता स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे। नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयांना अचानकपणे भेट दिली। यावेळेला सुविधांबाबत पाहणी करत सुविधांचा अभाव असल्यामुळे गोवाल पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली। काँग्रेसचा हात सोडणार असाल तर टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी उभाटा शिवसेनेला घातल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन पार पडले। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुलाचं उद्घाटन झालंय। हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाणार आहे। चिनाब पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूल 359 मीटर म्हणजेच 1178 फूट उंचीवर उभारण्यात आला आहे। मनसे उभाटा युतीबाबतच्या चर्चांना वेग आलाय। अशातच संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद झाला असेलही असं राऊतांनी म्हटलंय। तर मनसे उभाटा युतीबाबत नेते सकारात्मक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय असंही ते यावेळेला म्हणाले।
इतके दिवस राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे बोलणाऱ्या संजय राऊतांनी आज चक्क घुमजाव केलाय. शिवाजी पार्कमध्ये कॅफे नसून ते तर आमच्यासाठी घर आहे, राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी दुसरं घर आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर अमित ठाकरे गोड मुलगा आहे असं म्हणत राऊतांनी अमित ठाकरेंचं कौतुक केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी आढावा घेतलाय. उद्धव ठाकरे मवियासोबत आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आल्यास ते सुद्धा महाविकास आघाडीचा भाग म्हणून राहतील असा विश्वास ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. IPLमध्ये RCB संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी पुण्याच्या कॉलेज परिसरात एकत्र जमले होते. यावेळेला विनापरवानगी फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या प्रकरणी 30 ते 40 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. जमिनीच्या वादातून वकिलाने शेतकऱ्यांवरती बंदूक रोखली. मुळशी तालुक्यातील कासारसाई इकडे ही सगळी घटना घडली. कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 1 मधल्या मित्तल टॉवरमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी धाड टाकत हुक्का पार्लरमधील 3 गाळे हे जप्त केलेत. तर दोघांविरोधात कारवाई सुद्धा केली. नवासोपारातील तुळींज पोलीस स्टेशन नाल्यावरती उभा असल्यामुळे पावसाळ्यामध्ये नाल्यातील पाणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कागदपत्रांची हानी होते. तसंच गढूळ पाणी आणि दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे. हिंगोलीत शासकीय निधीचा चेक स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट सही करत गैरव्यवहार केलाय. बँकेला संशय आल्यामुळे धनादेश जिल्हा परिषदेला परत पाठवण्यात आला. पंढरपूरच्या वाशिंबे ग्रामपंचायतीत 11 लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार घडलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. पार्किंगच्या नावाखाली होत असलेल्या लूट थांबवावी तसंच पालिकेने वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळेला कार्यकर्त्यांनी केली. ऑगस्ट क्रांती मैदानावरती ईदची नमाज नको असं म्हणत उच्च न्यायालयातील याचिकेला मंत्री मंगल प्रभात लोढांचा विरोध बघायला मिळतोय. मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी पत्र लिहिलेलं आहे. तर ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं मंत्री लोढा यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे याचिका करणारं लज्जास्पद असल्याचं लोढा म्हणतायत. तर 7 जूनला परवानगी नाकारण्याची मंत्री लोढांनी आयुक्तांना विनंती केलेली आहे. तर ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं मंत्री लोढा म्हणतायत. तर ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको असं म्हणत उच्च न्यायालयातील याचिकेला मंत्री मंगल प्रभात लोढांचा विरोध बघायला मिळतोय. मुंबई पोलीस आयुक्तांना परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी पत्र लिहिलेलं आहे. तर ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं मंत्री लोढा यांचं म्हणणं आहे. तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी आधीची माहिती देत आहेत. तुषार, आपण बघतोय ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको म्हणत उच्च न्यायालयातील याचिकेला मंत्री मंगल प्रभात लोढांचा विरोध बघायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर मंत्री मंगलप्रभात लोढांनी आपल्याला विरोध केल्याचं पाहायला मिळतंय. ऑगस्ट क्रांती मैदानात नमाज पठणास याचिकेत मागितली होती परवानगी, मात्र या परवानगीला या ठिकाणी उच्च न्यायालयाला थेट मंगलप्रभात लोढांनी आपल्याला विरोध केल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारण्यासाठी देखील लोढांनी त्यांना पत्र लिहिलेलं आहे. आता मुंबई पोलीस आयुक्त या पत्राला नेमकं काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मंगल प्रभात लोढांचं ज्यांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानानुसार ऑगस्ट क्रांती मैदानाला एक ऐतिहासिक महत्व आहे. अशा प्रकारे याचिका करणं हे लज्जास्पद असल्याचं देखील मंगल प्रभात लोढांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये कोणत्याही स्वरूपाची ईदची नमाज पठण केली जाऊ नये असं मंगलप्रभात लोढांनी म्हटलेलं. त्यामुळे एक प्रकारे कोर्टाला विरोध करण्याचं काम लोढांनी जरी केलेलं असलं तरी आता मुंबई आयुक्तांना जे पत्र आता लोढांनी लिहिलेलं आहे त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्त नेमकं काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.